राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक पॅटर्नची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बाब शेअर करण्यासाठी मी इथं आलो आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन यातील 4ही पेपरच्या अभ्यासासाठी जी संदर्भ यादी तुम्ही वापरणं अपेक्षित आहे, तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ केला होता आणि त्यात 2 पुस्तकांचा मी उल्लेख केला होता. त्यातलं सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मधलं गव्हर्नन्स म्हणजे कारभार प्रक्रिया. तेव्हा ते पुस्तक प्रकाशित झालं नव्हतं, पण आता ते गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही पाहू शकता. भारतीय कारभार प्रक्रिया, विकास आणि सामाजिक कल्याण या शीर्षकाचं हे पुस्तक पेपर क्रमांक 2 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2, ज्यामध्ये 3 विभाग ढोबळपणे करता येतील. एक भारतीय राज्यघटनेचा, दुसरा कारभार प्रक्रियेचा आणि तिसरा आंतरराष्ट्रीय संबंध किंवा भारताचं परराष्ट्र धोरण. घटनेवरती आपलंच खंड 1 नावाचं पुस्तक उपलब्ध आहे. तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी ते वाचलं असणार. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधावरती तुम्ही पुष्कळ संदर्भ साहित्य वाचलं असणार. पण गव्हर्नन्स म्हणजे कारभार प्रक्रिया या विभागाला कव्हर करणारं संदर्भ पुस्तक नव्हतं आणि ती उणीव या पुस्तकाच्या माध्यमातून आपण भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे सहकारी महेश शिरापूरकर सर आणि मी स्वतः त्यातला एक सहलेखक. तुम्ही जर त्या पुस्तकाची अनुक्रमणिका बघितली तर एकूण 7 प्रकरणांच्या माध्यमातून हे पुस्तक आपण निर्माण केलेलं आहे. कारभार प्रक्रिया असं म्हटलं तर ती शासनापेक्षा कशी वेगळी आहे, कारण इथं कारभार प्रक्रिया म्हणजे गव्हर्नन्स नॉट गव्हर्नमेंट, ही बाब आपल्याला प्रथमतः लक्षात घ्यावी लागते. सो एखाद्या समाजातील जी संसाधनं असतात तर ती त्या समाजाचा विकास साध्य करण्यासाठी एका बाजूला शासकीय क्षेत्र आणि यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला बिगर शासकीय संस्था आणि यंत्रणा यांच्या माध्यमातून पूर्वनिर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी जी प्रक्रिया हाती घेतली जाते त्याला ढोबळपणे कारभार प्रक्रिया असं म्हटलं जातं. आणि या विभागाला समोर ठेवूनच ह्या पुस्तकाची रचना केलेली आहे. त्यानंतर विकास या विभागातला सिलेबस जर तुम्ही बघितला तर डेव्हलपमेंट, त्यामुळे विकास म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे आस्पेक्ट काय आहेत, त्याची प्रतिमानं कुठली आहेत, म्हणजे ज्याला आपण मॉडेल्स असं म्हणतो, त्याची अत्यंत सविस्तर अशा प्रकारची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. त्याखेरीज भारतीय शासन आणि बिगर शासकीय पातळीवरती आपल्या समाजाचा जो भाग आहे त्यातले जे विशेषतः वंचित घटक आहेत, भारतीय शासन आणि बिगर शासकीय संस्था यांच्या माध्यमातून सामाजिक कल्याणासाठी आणि विशेषतः त्यातले जे दुर्बल आणि वंचित घटक आहेत त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी जे वेगवेगळे उपाय हाती घेतले जातात त्याचा अत्यंत सविस्तर अशा प्रकारचा तपशील या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे. 3-4 महत्वाची वैशिष्ट्ये या पुस्तकाची सांगायची झाली तर एक तर या प्रत्येक अभ्यासक्रमावरील मूलभूत जी पुस्तकं आहेत वेगवेगळ्या अभ्यासकांनी लिहिलेली त्याचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, सांख्यिकी अनेक प्रकरणामध्ये महत्वाची आहे, त्यासाठी आपण अधिकृत सोर्सेसचा आधार घेतलेला आहे. आणि तिसरा अद्ययावतता. अद्ययावतता कारभार प्रक्रियेच्या बाबतीमध्ये महत्वाची ठरते, कारण तुम्हाला त्या वर्षी किंवा फार तर गेल्या 2 वर्षांमधल्या घडामोडीवरती फोकस आयोग देताना दिसतो आणि ती बाबच आपण लक्षात घेऊन त्या क्षेत्रातील चालू आणि समकालीन घडामोडीचा अंतर्भाव याच्यामध्ये केलेला आहे. अर्थात हे सगळं करत असताना प्रत्येक प्रकरणातल्या मूलभूत संकल्पना, त्यानंतर त्या संकल्पनांच्या बरोबरीनंच विश्लेषणात्मक आयाम प्रत्येक प्रकरणामध्ये दिलेला आहे. त्या बाबतीत अभ्यासक काय म्हणतात, वेगवेगळे विचारवंत काय म्हणतात आणि त्याखेरीज प्रत्यक्षामध्ये ग्राउंड लेवलवरती ती कारभार प्रक्रिया राबवण्याचं काम कशा प्रकारे झालेलं आहे, आतापर्यंत आपण संपादित म्हणजे अचीव काय केलेलं आहे, त्यामध्ये समस्या कुठल्या येत आहेत आणि त्यावरती काय प्रकारच्या उपाययोजना करता येऊ शकतील. सो थोडक्यात कारभार प्रक्रिया, विकास आणि सामाजिक कल्याण या 3ही अभ्यास घटकांना समोर ठेवून सखोल अशा प्रकारे केवळ तथ्यच नाही किंवा सांख्यिकीच नाही तर विश्लेषणात्मक पद्धतीनं आणि ही प्रक्रिया आणखीन कशी मजबूत करता येईल, प्रभावी करता येईल, या सगळ्या चर्चेला समाविष्ट करणारं हे पुस्तक आपण मानू शकतो. त्यामुळे मला अशी खात्री आहे की तुमच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीमध्ये हे पुस्तक निश्चितच अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल. धन्यवाद.
नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक पॅटर्नचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष आनंदाची बाब शेअर करण्यासाठी आजचा हा छोटेखानी व्हिडिओ आपण प्लॅन केलेला आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा त्यातले सामान्य अध्ययनाचे 4ही पेपर्स त्यासाठी कुठली संदर्भ पुस्तकं वापरायची याचा एक व्हिडिओ केला होता आणि त्या 2 पुस्तकांचा मी फक्त उल्लेख केला होता आणि तेव्हा मी असं म्हणालो की पुढच्या आठवड्यामध्ये ती पुस्तकं प्रकाशित होतील. तर त्यातलं एक जे भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास, स्वप्नील उकिरडे लिखित नुकतंच प्रकाशित झालेलं हे पुस्तक तुमच्याशी शेअर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. एकूण 19 प्रकरणामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास या विषयाची सविस्तर चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. इकॉनॉमिक्स म्हटलं की एका बाजूला त्यातली गुंतागुंत, त्यातल्या संकल्पना, त्यातली आकडेवारी, त्याच्यामध्ये सतत बदलणारे कल यामुळं आणि दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमातनं म्हणजे मराठी भाषा माध्यमातनं त्यावरती ज्या प्रकारचं दर्जेदार संदर्भ साहित्य ग्रंथरूपाने उपलब्ध असायला पाहिजे त्याची कमतरता, अशा दोन्ही कारणांमुळं इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्थेची तयारी करताना विद्यार्थ्यांना आणि खास करून वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेची तयारी करताना अनेक वेळेला आव्हानं जाणवतात. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या या आव्हानाची तीव्रता कमी करणं किंबहुना ते आव्हान वाटणारच नाही या दृष्टिकोनातून आपण हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. जसं मी मगाशी म्हणालो 19 प्रकरणामध्ये हा संपूर्ण सिलेबस विभागलेला आहे आणि त्यातून इकॉनॉमिक्समधल्या प्रत्येक प्रकरणाची अत्यंत सविस्तर चर्चा या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे. जसं मी मगाशी म्हणालो की इकॉनॉमिक्समध्ये काही मूलभूत संकल्पना आहेत आणि त्या संकल्पना जर व्यवस्थित समजल्या नाहीत तर इकॉनॉमीसारखा विषय समजून घ्यायला आणि त्यात अलीकडे जे कल पुढे येतात तर ते कल का तसे आहेत, त्याची कारणं काय आहेत हे समजून घेणं अवघड असतं. म्हणून स्वप्नील उकिरडे जे लेखक आहेत तर त्यांनी या संकल्पनात्मक आयामाची जाणीव ठेवत प्रत्येक प्रकरणामध्ये अत्यंत मूलभूत पातळीवरती जाऊन त्या प्रकरणातील संकल्पना अत्यंत सुलभ पद्धतीनं तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे, प्रत्येक प्रकरणामध्ये तुम्हाला तपशील पण दिसेल. त्याच्यामध्ये काही तथ्यात्मक माहिती आहे. दुसऱ्या बाजूला ज्याचा मी उल्लेख केला होता की रिसेंट ट्रेंड्स त्या बाबतीमध्ये काय आहेत ते तर प्रत्येक प्रकरणामध्ये दिलेले आहेत. पण दुसरी एक त्याला जोडून जी महत्त्वाची बाब इकॉनॉमिक्स म्हणलं की लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे डेटा स्टॅटिस्टिक्स. म्हणजे माहिती असेल, विदा असेल किंवा सांख्यिकी असेल किंवा आकडेवारी त्याला सोप्या भाषेमध्ये म्हणतो आपण. प्रत्येक प्रकरणामध्ये ज्या ज्या क्षेत्राची चर्चा होती आहे म्हणजे ती शेतीच्या बाबतीतली असेल, उद्योगाच्या बाबतीतली असेल, कामगारांच्या बाबतीतली असेल, रोजगाराच्या बाबतीतली असेल, तर अशा प्रत्येक क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण आकडेवारी या पुस्तकामध्ये प्रकरणनिहाय समाविष्ट केलेली आहे. आता ते करत असताना त्याचं सादरीकरण हे अत्यंत सुलभ आणि प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न लेखकानं केलेला आहे. त्यात अलीकडच्या म्हणजे साधारणतः 91 नंतरचे जे कल आहेत त्यावरती विशेष फोकस आहे आणि अर्थात गेल्या 4-5 वर्षातला जो काळ आहे की जे मोस्ट रिसेंट असं मानतो त्या काळातली आकडेवारी तुलनात्मक पद्धतीनं आणि तक्त्याच्या रूपामध्ये या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्राशी संबंधित जी अत्यंत महत्त्वाची आकडेवारी आहे या पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेता येईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना त्याचा वापर डेफिनेटली करता येईल. हे पुस्तक निर्माण करत असताना युनिक प्रकाशनाचं ते वैशिष्ट्य आहे की त्या विषयातले जे वेल नोन अशा प्रकारचे ऑथर्स असतात त्यांचं जे संशोधनात्मक काम असतं, त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ असतात अशा मूलभूत ग्रंथाचा आधार उकिरडे सरांनी घेतलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्या बाबतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत या दोन्हीचा समन्वय साधत हे पुस्तक त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यामुळे मला याची खात्री वाटते की तुमच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या वर्णनात्मक पॅटर्नमध्ये म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास हे नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक अत्यंत सहाय्यभूत अशा प्रकारची भूमिका बजावेल. यात तुम्ही जसं कंटेंटसाठी या पुस्तकावरती सर्वांगीण अर्थानं विसंबून राहू शकता तसं भाषा, इकॉनॉमिक्स म्हणलं की बऱ्याच वेळेला ती तांत्रिक भाषा असते, ती रटाळ वाटू शकते, पण लेखकानं ती काळजी घेतलेली आहे तुम्हाला समजेल अशा सुलभ अशा पद्धतीनं पण अर्थशास्त्रीय परिभाषेला धक्का न लावता अर्थशास्त्रीय परिभाषा त्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. त्यामुळं एका बाजूला इकॉनॉमिक्सशी संबंधित कंटेंट आणि भाषा या दोन्ही बाबीचा मेळ घालत हे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं पुस्तक ते निर्माण केलेलं आहे. मी तुम्हाला सर्वांना असं आवाहन आणि विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त इफेक्टिव्हली या पुस्तकाचा वापर करावा. धन्यवाद.
नमस्कार. महाराष्ट्र वार्षिकी 2026 नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि हे वार्षिकीच्या प्रकाशनाचं 17वं वर्ष आहे. ही बाब नोंदवताना मला विशेष आनंद होत आहे, कारण तेव्हापासून ते आजपर्यंत गतवर्षीय कालखंडामध्ये आपल्या राज्याच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये शिक्षण, सांस्कृतिक याचाही समावेश त्याच्यामध्ये निश्चितच आहे. ज्या महत्त्वाच्या चालू आणि समकालीन घडामोडी घडतात, तर त्या घडामोडींना समोर ठेवून आपण या पुस्तकामध्ये ग्रंथरूपाने त्याची चर्चा करत असतो. पॅन्डेमिकनंतर महाराष्ट्र वार्षिकीचं स्वरूप आम्ही मुळापासूनच बदललेलं आहे. त्यामुळं केवळ दरवर्षी घडणाऱ्या घटनांचा संक्षिप्त आढावा त्याच्यामध्ये घेतला जात नाही, तर जवळपास 10 ते 12 विभागामध्ये महाराष्ट्रात गतवर्षामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या विषयांची विषयवार विभागणी करून, वर्गीकरण करून त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांकडून, संशोधकाकडून, प्राध्यापकांकडून, पत्रकारांकडून त्यासंबंधी आपण लेखन करून घेतो. त्यामुळं जे महाराष्ट्रासंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती जाणून घेऊ इच्छित आहेत किंवा घटनांचा आढावा आणि आकलन करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा सर्व जाणकारांसाठी ही महाराष्ट्र वार्षिकी सातत्यानं उपयुक्त ठरलेली आहे. विशेष म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणारे आणि केवळ मुख्य परीक्षेचीच नाही, तर राज्यसेवेसाठी तयारी करणारे एका बाजूला आणि UPSCचा अभ्यास करत असताना महाराष्ट्र राज्याची तयारी करणारे विद्यार्थी दुसऱ्या बाजूला. पण त्यातही जर आपण विशेषत्वानं बघितलं तर राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना महाराष्ट्राच्या विशेष संदर्भामध्ये अभ्यास करावा लागतो आणि मला वाटतं की त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र वार्षिकी 2026 ही नितांत महत्त्वाची ठरणार आहे. शेवटची एक बाब मला वार्षिकीच्या बाबतीमध्ये नोंदवायची वाटते. जसं मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्र राज्याच्या सर्व क्षेत्रामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडतात त्याचा आढावा विश्लेषणात्मक पद्धतीने याच्यामध्ये घेतलेला आहेच आहे, पण वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे महत्त्वाचे प्रयोग आहेत, एक्सपेरिमेंट्स आहेत, तर ते एक्सपेरिमेंट्स त्या त्या जाणकारांकडनं आपण समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे, जेणेकरून असे कोणते घटक कारणीभूत आहेत की त्यामुळं त्या त्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे नवनवे प्रयोग पुढे आले, कोणत्या प्रकारचा सकारात्मक परिणाम झाला आणि आपण जर आपला महाराष्ट्र आणि एकंदर समाज पुढचा आणखीन प्रगतिशील व्हावा असं वाटत असेल तर अशा प्रकारचे प्रयोग आपल्याला कसे स्वीकारता येईल याची एक दिशा त्या स्वतंत्र विभागातून मिळावी, हा त्याच्या मागचा हेतू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रासंबंधी कुतूहल असणारा कोणताही जाणकार किंवा कोणतीही जाणकार व्यक्ती आणि विद्यार्थी या सर्वांसाठीच ती नितांत उपयोगाची ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद.